अध्याय 5 शंकर भट्टाचे तिरुपतीला पोचणे, काणीपाकात तिरुमलदासांची भेट, श्रीपादांच्या अनुग्रहाने शंकर भट्टाची शनी पीडा निवारण. मी माझ्या प्रवासात परमपवित्र तिरुपती महाक्षेत्रास आलो. माझ्या मनात केव्हाही न अनुभवलेल्या शांतीचा अनुभव आला. तिरुपती महाक्षेत्रातील पुष्करणीचे स्नान करून श्री व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले. मंदिराच्या अंगणातच ध्यानस्थ झालो. ध्यानात श्री व्यंकटेश्वरांना स्त्री मूर्ती रूपात पाहिले. बाल त्रिपुर सुंदरी या रूपात पाहिलेली मूर्ती थोड्या क्षणातच परमेश्वराच्या रूपात बदलली आणि थोड्या वेळाने महाविष्णूच्या रूपात बदलली. ध्यानात असतानाच काही वेळाने ती मूर्ती 14 वर्षाचे वय असलेल्या अतिसुंदर काया धारण केलेल्या बालयतीच्या रूपात प्रकट झाली. त्या बालयतीची दृष्टी अमृतमय असल्याचे जाणवले. नेत्रद्वयातून हजारो मातेच्या वात्सल्यानुरागाची जणू वर्षास होत होती. एवढ्याच त्या बालयतीजवळ काळ्या रंगाचा एक कुरूप माणूस पोचला. तो त्या बालयतीस म्हणाला, श्रीपाद शिवल्लभ प्रभू, आपण साऱ्या जगाचे नियंत्रण करणारे आहात. तुमचा भक्त असलेल्या शंकर भट्टाला आजपासून साडेसातीचा प्रारंभ होत आहे. या विश्वात अनेक प्रकारचे कष्ट आहेत, ते मी त्याच्या अनुभवास आणीन. प्रभूच्या आज्ञेसाठी येथे उभा आहे. करुणासागर प्रभू म्हणाले, अरे शनेश्चरा, तू कर्मकारक आहेस. जीवांना कर्मफलितांचे अनुभव करून त्यांना कर्मविमुक्त करतोस. तू तुझ्या धर्माला अनुसरून कर्तव्य कर. आश्रित जनांचे रक्षण करणे माझी प्रतिज्ञा आहे. म्हणून शंकर भट्टाला मी तुझ्यापासून झालेल्या कष्टकाळात सहाय्य करून कशी सुटका करून देतो ते तू बघ. श्रीपाद महाराज आणि शनैश्चराचे असे संभाषण झाल्यावर दोघेही माझ्या ध्यानातून निघून गेले. नंतर भगवन्मूर्तीचे ध्यान करणे कठीण झाले. माझ्या कष्टकाळाची सुरुवात झाली. श्रीपादांकडून माझी कष्टातून सुटका होईल याचा दृढ विश्वास होता. मी तिरुमलाहून तिरुपतीस आलो. तिरुपतीच्या रस्त्यावर मनाला वाटेल तसे चाललो होतो. मन चंचल होते. एक नावी मला बळजबरीने थांबून म्हणाला, तू 20 वर्षांपूर्वी घरातून पळून गेलेला सुबैया आहेस ना. तुझे आईबाप काळजी करीत आहेत. तुझी भार्या रजस्वला झालेली आहे, वयात आली आहे. तू तिच्या बरोबर संसार कर, मुलाबाळासहित सुखी राहा. तेव्हाच मी म्हणालो, अहो, मी शंकर भट्ट नावाचा कन्नड देशात राहणारा ब्राह्मण वाटसरू आहे आणि पुण्यक्षेत्र संचार करीत येत आहे. मी दत्तभक्त आहे. श्री दत्तप्रभू श्रीपादची वल्लभ या नामरूपाने अवतरले आहेत असे ऐकून कुरुगड्डीला प्रयाण आरंभले आहे. परमपवित्र गायत्रीची शपथ घेऊन सांगतो, मी ब्रह्मचारी आहे. तुम्ही म्हणता तू सुबैया नावी नाही, परंतु माझा आवाज ऐकणारे कोणी नव्हते. तेथे पुष्कळ लोक जमा झाले होते. प्रत्येक जण कोणत्या न कोणत्या रीतीने माझी निंदाच करीत होता. मला सुबैया नावाच्या माणसाच्या घरी नेण्यात आले. सुबैयाचे आई वडील मलाच त्यांचा मुलगा समजून अनेक प्रकारे माझी समजूत धरीत म्हणाले, यापुढे आम्हाला सोडून जाऊ नकोस. रजस्वला स्त्रीला सोडून जाणे हा महा अपराध आहे. त्यातील एक माणूस म्हणाला, सुबैया दाढी मिशाने झाकला गेला आहे. याचे क्षौर कर्म केल्यास पूर्वीची कळा येईल. मी सुबैया नाही असे अनेकदा सांगितले, परंतु माझे ऐकणारे कोणीच नव्हते. बळजबरीने माझे क्षौर कर्म करण्यात आले. गुळगुळीत गुंडकेला दाढी मिशा पण काढून टाकल्या. माझ्या गळ्यातील पवित्र यज्ञोपवीत सुद्धा काढून टाकले. माझ्यासाठी त्यांच्या माहितीतल्या एका भूतवैद्याला बोलावण्यात आले. त्याने चित्रविचित्र अशी वेशभूषा केली होती. त्याच्या भयंकर दृष्टीनेच माझ्या हृदयात कापरे भरले. मला बांधून चाकूने माझ्या डोक्यावर वार केला गेला. त्यावर लिंबाचा रस आणि विविध प्रकारचे रस ओतले गेले. मला तो त्रास सहन होत नव्हता. तिरुपतीत असलेले ब्राह्मण सुद्धा स्तब्ध झाले होते. या नगरात आलेला वाटसरू सुबैयाच आहे. त्याला एका ब्रह्मराक्षसाने बाधली आहे असेच ते समजले. मला त्या गावातील मोठ्या श्रेष्ठ ब्राह्मणांकडे नेले गेले. मी कन्नड देशीय स्मार्त ब्राह्मण आहे, भारद्वाज गोत्राचा आहे, नमक चमक मला येते, संध्या वंदन पण करतो असे माझ्या सांगण्यावर त्यांचा विश्वासच नव्हता. सुबैयाची चिकित्सा करून परत पूर्वीसारखे करावे असे त्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी सांगितले. गावाने झालेल्या त्रासाने मी चक्रावून गेलो. माझे रुदन केवळ अरण्य रुदनासारखेच झाले. शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या समोर माझ्यासारखाच काळे तेज असलेला एक विकृत आकाराचा माणूस बसलेला आहे असे वाटले. तो माझ्याशी काही न बोलता माझ्याशी समावून गेला, तदाकार झाला. 7.5च्या प्रभावाने 7.5 वर्षे माझा कष्टकाळ आहे याची कल्पना मला आली. श्रीपादची वल्लभच या कष्टाच्या काळात माझे रक्षण करतील असा मला दृढ विश्वास होता. तेवढ्या तापात सुद्धा मी मनात श्रीपाद वल्लभांचे नामस्मरण करीत होतो. श्रीचरणांचे नामस्मरण केल्याबरोबर माझा त्रास कमी होण्यास सुरुवात झाली. भूत वैद्य मात्र कोंबड्या बकऱ्यांचा बळी देत चित्रविचित्र पूजा करीत होता. मला मात्र पथ्याचा आहार दिला होता. सुबैयाला ब्राह्मण भूताने बाधले आहे, त्यामुळे त्याला शाकाहारच दिला पाहिजे असे मांत्रिकाने सांगितले. श्रीपादांच्या अनुग्रहानेच मला शाकाहार दिला गेला याचे मनाला बरे वाटले. 3 दिवस मी नरक यातना भोगल्या. त्या संकटात सुद्धा मी श्रीचरणांचे स्मरण न चुकविल्यामुळे 4थ्या दिवसापासून संकट येणे बंद झाले. ते लोक माझ्या शरीरावर चित्रविचित्राचे प्रयोग करीत होते. मांत्रिक मधून मधून चापकाने मारत होता. श्री वल्लभा शरणम शरणम अशी दीनतेने हाक मारीत मी रडत होतो. श्री दत्ताची अनन्य भक्तीने सेवा करणाऱ्याला ही अशी नरक बाधा कशी असते याचे मला आश्चर्य वाटत होते.
तेवढ्याच विचित्र घडले. माझ्या शरीरावर सापकाचा मार बसला, परंतु मला किंचित सुद्धा त्रास झाला नाही. मांत्रिकच रडू लागला. तो मला मारत होता, पण त्याच्या माराचा त्रास त्यालाच होत होता. हे कसे घडते त्याला समजत नव्हते. तो माझ्याकडे वेडसर नजरेने पाहत होता. मी मात्र ही श्रींचीच लीला आहे असे समजून हसलो. मी पथ्याचेच जेवण जेवत होतो, परंतु ते सुद्धा मला मधुर वाटत होते. मी पोटभर जेवण्यास सुरुवात केली. जेवण श्रीपादांच्या अनुग्रहाचा प्रसाद समजून जेवत होतो. मांत्रिक मात्र त्याच्या आवडीचे कोंबड्या बकऱ्या खात असला तरी त्याला ते विषासारखेच भासत होते. त्याची तब्येत पण क्षीण होत होती. तो मला त्रास देण्याचे सोडून केवळ मंत्र पूजा वगैरे करून वेळ घालवित होता. माझा इलाज सुरू झाल्यापासून 5व्या दिवशी त्याचे घर जळून गेले. त्या घरात अग्नी नव्हताच, तरी सुद्धा सगळ्यांच्या देखतच अग्नी प्रकट झाला आणि क्षणातच सगळे राग झाले. 6व्या दिवशी तो खिन्नतेने सुबैयाच्या घरी येऊन म्हणाला, सुबैयाला लागलेले ब्राह्मणभूत मांत्रिक होते. त्याने माझ्या घराला मांत्रिक प्रयोगाने दग्ध केले. वेताळ वगैरे अनेक क्षुद्र शक्तींना प्रसन्न करण्यास अनेक प्रकारच्या पूजा कराव्या लागतील. त्यासाठी अधिक धनराशी लागेल असे त्याने सूचित केले. मांत्रिक धनाच्या आशेने असे वागत होता हे मला माहीत होते. विधीचे विधान म्हणून मान खाली घालून सुबैयाच्या पत्नीला माझीच पत्नी म्हणून स्वीकार करण्याची वेळ आल्यास त्याच्यापेक्षा अधिक लाजिरवाणी परिस्थिती काय असणार? त्यापेक्षा मोठा विश्वासघात कोणता असू शकतो याची मला खंत वाटली. विधी माझ्या जीवनाशी एवढ्या क्रूरतेने का खेळत आहे समजत नव्हते, उलगडत नव्हते. काळीच कापत असल्याचा अनुभव येत होता. सुबैयाच्या आई बापांना म्हणालो, माझे मायबाप, तुमच्या सर्व स्थावर संपत्तीची विक्री करून या मांत्रिकाच्या मायाजाळात पडू नका. माझी तब्येत चांगलीच आहे. मी तुम्हाला आई बापासारखीच मानतो. तेवढ्यावरच मला मांत्रिकाकडून मुक्ती मिळाली. सुबैयाचे आई वडील अत्यानंदित झाले. त्यांच्या डोळ्यातील आनंद पाहून माझे डोळे पण ओले झाले. परत ती माते समान असते म्हणून येणाऱ्या संकटातून माझी रक्षा करावी, धर्म भ्रष्ट होऊ देऊ नये अशी अत्यंत दीनपणे मनातल्या मनातच श्रीपादांची प्रार्थना करीत होतो. माझा इलाज सुरू झाल्यावर 8व्या दिवशी माझी सेवा करणाऱ्या सुबैयाच्या पत्नीला बघून म्हणालो, माझ्या बाबतीत तू काय समजतेस? मी खरा खरा सुबैयाच आहे यावर तुझा विश्वास आहे का? त्यावर ती म्हणाली, मी 2 वर्षाची असताना माझे लग्न झाले. आता माझे वय 22 आहे. आपण माझे पती आहात का नाही ते त्या परमेश्वरालाच माहीत. नूतन यवनात पदार्पण केलेल्या पत्नीस पाहून पुरुष स्थिर राहू शकत नाही. आपण इतका त्रास सहन करीत असताना सुद्धा मला पत्नी या नात्याने स्वीकारले नाही, स्पर्श केला नाही. हे सगळे उत्तम संस्कार असणाऱ्यालाच शक्य आहे. तुमच्याविषयी मला कसलीच भावना नाही. मी कुळाचाराला अनुसरून धर्माने जीवन कंठायचे ठरवले आहे. आपण माझे पती असल्यास या चरण दासीला सोडून जाऊ नये. माझा नवरा पळून जाऊन 20 वर्षे झाली. माझा विवाह बालपणातच झाला, तो मला न कळतच. या कारणास्तव तुम्ही मला आपली पत्नी म्हणून स्वीकार करू शकता. मी तुमच्या मार्गदर्शनाखालीच राहीन. तुम्ही नेहमी स्मरण करता ते श्रीपाद वल्लभांचे स्मरण करीन. त्या सद्गुरूंच्या चरणी ह्या जटिल समस्येचे धर्मसंमतीपूर्वक निवारण करावे अशी मी नम्र प्रार्थना करीन. तिचे वक्तव्य मला युक्तिसंगत असल्यासारखे वाटले. मी म्हणालो, श्रीपाद वल्लभ साक्षात दत्तप्रभूच आहेत. या कलियुगात त्यांनी अवतार घेतला आहे. प्रस्तुत ते कुरवपुरातच आहेत. आपल्या भक्तिभावास अनुसरून त्यांचे वर्तन असते. श्रीपाद वल्लभांना सद्गुरू या रूपाने स्मरण केल्यास सद्गुरू सारखेच अनुभव येतात. परमात्मा या रूपाने स्मरण केल्यास तेच परमात्मा आहेत असे सिद्ध करतात. तू सुद्धा श्रीपाद वल्लभाचे नामस्मरण कर. अचूक कर्तव्याचा बोध होईल. सगळ्यांना आनंदमय परिणाम लाभतील. त्या दिवशी वाड्यात भविष्य सांगणारा एक माला जंगम आला. जंगमाच्या वेशात असलेल्या त्या माणसाकडे ताडपत्री ग्रंथ होते. आमच्या वाड्यातील सर्व जणांना तो थोड्याच कालावधीत आदरणीय झाला. त्याला भेटलेल्या सर्व भाविकांना तो भूत भविष्याची माहिती अत्यंत अद्भुत प्रकारे सांगत असे. त्याच्या जवळचे ताडपत्र ग्रंथ हे नाडी ग्रंथ असून त्याला रमलशास्त्र असे नाव होते. त्यातील विषय अचूक असून त्यात सांगितलेल्या घटना बरोबर असतात असे तो सांगत असे. सुबैयाच्या जनकाच्या समजुतीसाठी तो आमच्या घरी सुद्धा आला. माझ्या हातात थोड्या कवड्या देऊन खाली टाकण्यास सांगितल्या. त्यानंतर गणित घालून त्याच्या ताडपत्राच्या ग्रंथातून एक पत्र काढून त्याने वाचण्यास सुरुवात केली. प्रश्न केलेला माणूस शंकर भट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण आहे. दत्तावतारी श्रीपाद वल्लभांच्या चरित्राचे लिखाण हाच करेल. पूर्वजन्मी हा आणि याचा एक मित्र कंदुकूर या शहराच्या थोड्याच दूर असलेल्या मोगली शहला या ग्रामात जन्मले. जुगार खेळण्यात त्याची विशेष आसक्ती होती. त्या ग्रामात एक प्रसिद्ध स्वयंभू दत्ताचे देऊळ होते. हा श्री दत्त देवालयाच्या अर्चकाच्या भावाच्या रूपात जन्मास आला. मोठ्या भावाच्या अनुपस्थित पूजा वगैरे हाच करीत असे. दत्त देवालयाच्या प्रांगणात हा आणि याचा मित्र दोघेही जुगार खेळण्यात मग्न असत. हा किती अनाचार आहे याची त्यांना खंत नव्हती. त्याच्या मित्राबरोबर एके दिवशी खेळताना त्याने विचित्राची अट ठेवली. त्याचा मित्र जिंकल्यास याने खेळात हरलेली रक्कम द्यावी आणि हा जिंकला तर त्याच्या मित्राने आपल्या पत्नीस याला द्यावे असे ठरले. या कराराला साक्ष म्हणजे दत्तप्रभूच आहेत असे प्रमाण मानून जुगार खेळण्यास सुरुवात केली.
आपल्या समक्ष अत्यंत वाईट खेळ चालू असलेला दत्तप्रभू बघतच होते. खेळामध्ये शंकर भट्ट विजयी झाला. शंकराच्या मित्राने त्याच्या पत्नीस त्याला देण्याचे नाकारले. भांडण मोठ्या माणसांपर्यंत गेले. कुळातील सुज्ञ लोक एकत्रित जन्मले. पवित्र अशा दत्तप्रभूंसमोर एवढे मोठे दुष्कृत्य घडले ही अत्यंत खेदपूर्ण घटना होती. परस्त्रीचा मोह करून तिला वक्र मार्गाने प्राप्त करून घेण्याची इच्छा दर्शवल्याबद्दल शंकर याच्या डोक्यावर गरम तेल घालावे, तसेच खेळामध्ये आपल्या पत्नीस पळायला लावलेल्या ह्याच्या मित्राला नपुसकपणा येण्यासारखी अंगछेदन करावे, असे केल्यावर त्या दोघांना ग्रामातून बहिष्कृत करावे असा न्याय सुज्ञांनी दिला. त्यांच्या न्यायाची अंमलबजावणी करण्यात आली. शंकर भट्टाने त्याच्या पूर्वजन्मी थोडा काळ दत्तसेवा केल्यामुळे ह्या जन्मी देवभक्ती असलेला जन्म प्राप्त झाला. त्याचा मित्र सुबया या नावाने क्षौर कर्म करणाऱ्याच्या घरी परमपवित्र अशा तिरुपती क्षेत्रात जन्मला. त्याचे मन चंचल झाल्यामुळे वेडा होऊन लग्न झाल्यानंतर पळून गेला. भोळसर असलेली सुबयाची पत्नी निर्दोष आहे. तिच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने सुबयाच्या मनाची चंचलता कमी होऊन हे रमलशास्त्र ऐकल्याच्या दुसऱ्या दिवशी सुबया परत येईल. त्या दिवशी शंकर भट्टाची सुटका होईल. शंकर भट्टाला असलेली 7.5 श्रीपादची वल्लभांच्या अनुग्रहाने 7.5 दिवसातच निघून जाईल. भगवंताला साक्ष ठेवून अनुचित संकल्प केल्यास अथवा अधर्म केल्यास दत्तप्रभूंच्याकडून कठीणातील कठीण शिक्षेस पात्र होतात. सुबयाच्या मनचंचलतेच्या परिहारास्तव शंकर भट्टाच्या पुण्यातील थोडा भाग खर्च झाल्याचे चित्रगुप्तांनी लिहिले आहे. कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्म रीतीने काम करीत असो. या सत्याची जाणीव होऊन जीवाने सदैव सत्कर्मच करावे, दुष्कर्म कधी करू नये. श्रीपादची वल्लभांच्या जन्मपत्रिकेप्रमाणे त्यांच्या अवतार समाप्तीनंतर थोड्या शतकांनी त्रिपुरा देशातील अक्षय कुमार या नावाच्या जैन मतस्थाकडून श्री पीठिकापुरात श्रीप्रभूंची माहिती पोहोचेल. त्या अगोदर विलासांची माहिती देणारे श्रीपादची वल्लभ चरितामृत या नावाचा ग्रंथ प्रकाशित होईल. श्री वल्लभांच्या करुणेचे वर्णन कसे करावे? दुसऱ्या दिवशी सुबया स्वगृहास परतला. त्याच्या मनाचे चंचलत्व पूर्णपणे मिटून तो स्वस्थ चित्त झाला होता. सुबयाच्या पत्नीस मी माझी बहीण मानले. सुबयाच्या माता पित्याची परवानगी घेऊन मी चित्तूर जिल्ह्यातील काळीपाक ग्रामास पोहोचलो. काळीपाक हे ग्राम चित्तूरहून थोड्या अंतरावर आहे. त्या ग्रामात वरदराज स्वामीचे देऊळ, मणिकंठेश्वर स्वामीचे देऊळ, वरसिद्धी विनायकाचे देऊळ आहे. ही देव दर्शन घेऊन बाहेर आलो. तिथे एक उंच कुत्रे उभे होते. भीती वाटून मी वरसिद्धी विनायकाच्या देवळात परत गेलो. थोडा वेळ देवाचे ध्यान करून बाहेर आलो. त्या कुत्र्याबरोबर अजून एक कुत्रा तेवढ्याच उंचीचा होता. आज ह्या कालभैरवाकडून चावणे निश्चितच आहे अशी भीती वाटली. परत वरसिद्धी विनायकाच्या मंदिरात गेलो. मंदिरातील पुजाऱ्याला माझे वर्तन विचित्र वाटले. बाबा, तू घटकेला बाहेर जाऊन परत मध्ये येतो आहे, त्याचे कारण काय? त्याने विचारले. मी भीतीचे कारण सांगितले. ते निष्कारण कोणाला काही इजा करीत नाहीत. ते एका धोब्याचे पाळीव कुत्रे आहेत. तो धोबी दत्तभक्त आहे. श्रीपाद शिवल्लभ या नामाने श्री दत्ताने या भूमीवर अवतार घेतला आहे असे तो सांगत असतो. धोब्यांना देवालयात प्रवेश निषिद्ध नाही, तरी सुद्धा तो या देवळामध्ये येत नाही. त्याच्या कुत्र्यास पाठवतो. मी स्वामींच्या प्रसादाचे गाठोडे बांधून देतो. ते घेऊन ते त्याला देतात. तू 2च कुत्रे पाहिले. एकूण 4 कुत्रे आल्यावरच हे प्रसाद देतो. अजून 2 कुत्रे आले आहे का ते पाहू. पुजारी म्हणाला. आम्ही बाहेर येईपर्यंत 4 कुत्रे होते. पुजाऱ्यांनी प्रसादाचे गाठोडे करून दिले. ते 4 कुत्रे माझ्या 4 बाजूने आले आणि त्यांनी मला घेरले. पुजारी म्हणाला, कुत्र्यांच्या मर्जीप्रमाणे तू त्या धोब्याकडे जा. तुला शुभकारकच होईल. माझ्या जीवनातील प्रत्येक घटना श्रीपाद शिवल्लभांच्या निर्देशानेच घडत असते असा माझा विश्वास होता. सुबयाच्या घरात घडलेल्या घटनेवरून कुळ मतभेद नसावा असे मला वाटले. एक चांडाळ ब्राह्मण कुळात जन्म घेऊ शकतो. या जन्मातील ब्राह्मण दुसऱ्या जन्मात चांडाळ रूपाने जन्म घेऊ शकतो. मानव आपण केलेल्या पापपुण्याचे गाठोडे घेऊन जन्मांतराच्या कर्मप्रवाहात वाहत जात असतो. शंकर भट्ट आणि तिरुमलदासांचा संवाद. मी धोब्याच्या राहत्या गल्लीत आलो. तिरुमलदास असे नाव असलेला तो रजक 70 वर्षांचा म्हातारा होता. तो त्याच्या झोपडीतून बाहेर आला. मी घरात गेल्यावर त्याने मला एका पलंगावर बसवले. ब्राह्मण जन्माचा माझा अहंकार पूर्णपणे गेला होता. श्रीपाद शिवल्लभांचे भक्त कोणीही असले तरी मला आत्मीयांसारखेच दिसत होते. वरसिद्धी विनायकाच्या देवळातील प्रसाद तिरुमलदासाने मला खाण्यास दिला. मी प्रसाद ग्रहण केला. नंतर तिरुमलदासाने सांगण्यास सुरुवात केली. आईने विल्लीचे गणपती श्रीपाद शिवल्लभ म्हणून अवतरले. ते म्हणाले, बाबा, आजचा दिवस माझ्या अत्यंत भाग्याचा आहे. आपल्या दर्शनाचा लाभ घडला. तुम्ही माझ्या घरी कधी याल? माल्याद्रीपुराचे आणि पीठिकापूर येथील विशेष वार्ता कधी सांगाल याची उत्सुकतेने वाट पाहतो आहे. बाबा शंकर भट्टा, वरसिद्धी विनायकाचा प्रसाद घेतलास. तू आजच्या दिवशी श्रीपाद शिवल्लभांच्या चरितामृताचा श्री गणेशा कर. तुला श्री वल्लभांचा आशीर्वाद कुरवपुरात लाभेल. तिरुमलदासाने पूर्ववृत्तांत सांगण्यास सुरुवात केली. मी पूर्वजन्मी एक प्रतिष्ठित वेद पंडित होतो, परंतु परमलोभी होतो.
माझ्या मृत्यूसमयी नुकतेच जन्मलेले गायीचे वासरू जुन्या चिंधीत सगळताना पाहून त्यात जपून ठेवण्यास मुलांना सूचना दिली. मरते वेळी मलिन वस्त्रावर नजर ठेवून मी प्राणत्याग केला, त्यामुळे रजकाच्या जन्मास आलो. मरते वेळी ज्या संकल्पाने प्राणत्याग होतो त्याला अनुसरून त्याला दुसरा जन्म मिळतो. माझ्या पूर्वपुण्याईनेच गर्तपुरी म्हणजे गुंटुरू मंडलातील पल्लनाडू प्रांतातील मल्यादीपुरात मी जन्मलो. तेच मल्यादीपूर कालांतराने मल्लादी या नावाने ओळखले जाऊ लागले. त्या ग्रामात मल्लादी नावाची 2 घराणी होती. मल्लादी बापनावधानी या नावाचे महापंडित हरितस गोत्राचे होते. मल्लादी श्रीधर अवधानी या नावाचे महापंडित कौशिक गोत्री होते. श्रीधर अवधानी यांची बहीण राजमांबा हिचा विवाह बापनावधानी यांच्याबरोबर झाला. गोदावरी मंडलांतर्गत असलेल्या आईनविल्ली या ग्रामात झालेल्या गणपती महायागास दोघेही गेले होते. शास्त्राप्रमाणे शेवटच्या आहुतीचा गणपती आपल्या सोंडेत स्वीकार करील आणि आपले स्वर्णकांतीयुक्त स्वरूपाचे दर्शन देईल असे पंडितांचे मत होते. यज्ञाच्या शेवटी स्वर्णकांतीने गणपतीने दर्शन दिले. शेवटची आहुती आपल्या सोंडेत घेतली आणि मी स्वतः संपूर्ण कलेने गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपादची वल्लभ रूपाने अवतार घेईन असे वचन दिले. यज्ञास आलेले सगळेच लोक आश्चर्यचकित झाले. त्या सभेत तिघे नास्तिक होते ते म्हणाले, दिसते ते सगळेच इंद्रजाल आहे की महेंद्रजाल आहे, पण गणपती मात्र नाही. तसे असले तर परत एकदा त्याचे दर्शन घडवून आणावे. काणीपूर विनायकाचा महिमा. होमकुंडातील विभूतीने मानवाचा आकार घेतला. त्यानंतर ती महागणपती स्वरूपात रूपांतरित झाली. ते रूप बोलू लागले, मूर्खांनो, त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी शिवाने बलिचक्रवर्तीचा निग्रह करण्यापूर्वी तसेच शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास विरोध करतेवेळी भगवान विष्णूने, महिषासुराचा वध करण्याच्या समयी पार्वतीने, भूभार घेण्यापूर्वी आदिशेषाने, सर्व सिद्धी सिद्ध होण्यापूर्वी सिद्ध मुनींनी, प्रपंचावर विजय साधण्याच्या निमित्ताने मन्मथाने, याचप्रमाणे सकल देवतांनी माझी आराधना करूनच अभिष्ट प्राप्त केले. सगळ्या शक्तींचे मीच भांडार आहे. मी सर्व शक्तिमान आहे. राक्षस शक्ती सुद्धा माझ्यामध्येच आहे. सर्व विघ्न करता मी, सर्व विघ्न हरता सुद्धा मीच आहे. दत्तात्रेय म्हणजे कोण समजलात? हरिहर पुत्र असलेला धर्मशास्त्रात तोच. विष्णू रूपात ब्रह्मारुद्र रूप विलीन झाले तेच दत्तरूप होय. धर्मशास्त्रा रूपात गणपती षण्मुख रूप विलीन झालेले हे रूप सुद्धा दत्तरूपच आहे. दत्तात्रेय सर्व काळ त्रिमूर्ती स्वरूपच असतात. श्रीपाद ही वल्लभ स्वरूपात महागणपती असल्याने गणेश चतुर्थीच्या दिवशीच त्यांचा अवतार होईल. त्यांच्यामध्ये सुब्रह्मण्याचे तत्व असल्याने केवळ ज्ञान अवतार म्हणून ओळखले जातील. धर्मशास्त्र तत्वामुळे ते रूप समस्त धर्मकर्मादी मूळ समजले जातील. हा अवतार माता पित्याच्या संयोगाचे फळ नसेल, ज्योती स्वरूपच मानवाकृतीचे रूप घेईल. श्री गणपती पुढे म्हणाले, मी तुम्हाला शाप देत आहे. सत्य स्वरूप पाहून सुद्धा ते असत्य आहे असे म्हणालात, त्यामुळे तुमच्यापैकी एक आंधळा जन्मेल. सत्य स्वरूपाची प्रशंसा न करता टिंकल केल्यामुळे तुमच्यापैकी एक मुका जन्मेल. एवढा जनसमुदाय निजभक्त त्या सत्याच्या बाबतीत सांगत असताना दुर्लक्ष करून न ऐकल्यामुळे तुमच्यापैकी एक बहिरा जन्मेल. तुम्ही तिघे बंधुरूपाने जन्माल. माझ्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतल्यावरच तुम्ही दोषरहित व्हाल. बाबा, ते तिघेही या काणीपुरात भावंडांच्या रूपात जन्मले. त्रिमूर्तींना दूषण दिल्यास घोर अनर्थ होतो. ही 3 भावंडे 1 एकर जमिनीत याच ग्रामात उत्पन्न काढीत असत. त्या शेतात पायथ्याला एक विहीर होती. मोठेच्या साह्याने पिकांना पाणी देण्याची सोय केली होती. एका वर्षी दुष्काळ पडला. जमिनीतून पाणी वाळून गेले. एके दिवशी विहीर असलेले पाणी सारे खर्च झाले. फावडा घेऊन तिघेही वाळू काढण्याच्या प्रयत्नात होते. त्या पाण्याखालील भागात असलेल्या दगडावर फावडा लागून रक्ताचा फवारा वर आला. रक्त हाताला लागल्याने मुक्याला वाचा फुटली. पाणी सुद्धा विहिरीत यथाविधी भरू लागले. पाण्याच्या स्पर्शाने बहिऱ्याचा दोष गेला. तिसऱ्या आंधळ्याने त्या पाण्यातील दगडाला स्पर्श केल्यामुळे त्याचे अंधत्व नाहीसे झाले. त्या स्वयंभू विनायकाच्या दगडी मूर्तीच्या डोक्यावर फावडा लागून रक्तस्रावास आरंभ झाला. ती स्वयंभू मूर्ती बाहेर काढण्यात आली. त्या वरसिद्धी विनायकाची प्रतिष्ठापना करण्यास सत्यविश्वेश्वर असे नामांतर झालेले बापनावधानी आणि त्यांचा मेहुणा श्रीधरावधानी या ग्रामास आले होते. वरसिद्धी विनायक त्यांना म्हणाले, महाभूमीमधून या लोकात आलो. पृथ्वी तत्वावर अवतार घेतला. हे तत्व कालांतराने अनेक रूपात रूपांतर होईल. जलतत्वात, अग्नितत्वात, वायुतत्वात, आकाशतत्वात माझे अवतरण झालेलेच आहे. आईनविल्लीमध्ये तुम्ही केलेल्या महायज्ञातील भस्मानेच हे रूप धारण केले. नंतरच्या कर्तव्याचे आदेश देतो. श्रीशैल्यामध्ये कळा कमी आहे. सूर्यमंडलातील तेजाचा तेथे शक्तिपात केला पाहिजे. तुम्ही श्रीशैल्यामध्ये शक्तिपात केल्याच्या दिवशीच गोकर्णामध्ये, काशीमध्ये, बद्रीमध्ये, केदारामध्ये एकाच वेळी माझ्या विशेष अनुग्रहाने शक्तिपात होईल. श्रीपादची वल्लभांच्या अवतरणाचा समय निकट येत आहे. श्रीधरा, तुझ्या घरचे नाव श्रीपाद म्हणून बदलत आहे. कौशिक गोत्रिक तुमचे वंशज आजपासून श्रीपाद या आडनावाने ओळखले जातील.
बाबा शंकरा माल्यादेपुरात सत्य ऋषीश्वर आणि श्रीधर पंडित पीठिकापुरात निवास करण्यास गेले. मी श्रीपाद वल्लभांच्या अनेक बाललीला पाहिल्या. उद्या मी तुला त्या सविस्तर सांगेन. माझ्या पहिल्या बायकोपासून मला एक मुलगा झाला. त्याचे नाव रविदास. तो कुरोपुरात राहत आहे. श्रीपादांची यथामतीने सेवा करीत असतो. मी श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेनुसार काणीपुरातच दुसऱ्या पत्नी आणि मुलाबरोबर कुलवृत्तीला अनुसरून राहत आहे. तू श्री पीठिकापुरात अनेक महानुभावांना भेटशील. व्यंकटप्पय्या श्रेष्ठी नावाच्या व्यक्तीस भेटशील तेव्हा अनेक महत्वाच्या विषयाबद्दल माहिती मिळेल. श्री श्रेष्ठींना श्रीपाद प्रभू व्यंकटप्पा श्रेष्ठी या टोपण नावाने हाक मारित असत. श्री श्रेष्ठींच्या वंशावर श्रीपादांचा अभयस्थ आहे. वत्सवाई असे उपनाम असलेल्या नरसिंहवर्मांना सुद्धा भेट. त्यांचा श्रीपादांशी घनिष्ठ संबंध आहे. तुझ्याकडून रचल्या जाणाऱ्या श्रीपादांच्या चरित्रात श्रीचरणांचा आशीर्वाद लाभेल. तू लिहिलेल्या ग्रंथाखेरीज दुसरा कोणताही ग्रंथ श्रीपादांचे चरित्र संपूर्ण रीतीने माहिती देणारा असणार नाही, ही श्रीचरणांची आज्ञा आहे. श्रीपाद वल्लभांचा जय जयकार. फलश्रुती विघ्न दूर होण्यास, देवता कोपापासून मुक्ती.